हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण हा एक पॅक लावणार आहे. तर हा पॅक मी दह्यामध्ये भिजू घालून लावते आहे. तर हे एक पीठ आहे, तर ते मी दह्यामध्ये अर्धा तास भिजवलं होतं आणि ते मी आता चेहऱ्यावर अप्लाय करत आहे. तर या पिठाने आपली जी ड्राय स्किन आहे ती एकदम सॉफ्ट होते. तुमची स्किन जर खूप ड्राय किंवा चेहरा तुमचा रट झाला असेल तर तुम्ही हा पॅक रोज लावू शकता. ॲज अ फेसवॉश सारखं तुम्ही वापरू शकता हे पीठ आणि त्याने तुमची स्किन एकदम सॉफ्ट होईल. शिवाय तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल तर त्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता. तुमच्या चेहऱ्यावर जर सन टॅन झालं असेल किंवा तुमची स्किन काळवटली असेल, काही डाग पडले असतील काही, तर त्यासाठी पण तुम्ही हे वापरू शकता. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे ॲलोवेरा जेल म्हणा किंवा गुलाब जल आणि त्याच्यामध्ये थोडंसं हनी मिक्स करून पण हा पॅक लावू शकता. जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर या पॅकला वाळू देऊ नका. 15 मिनिटं आपल्याला हा पॅक ठेवायचा. तर ड्राय होण्याच्या आधी थोडंसं पाण्याचा हात घेऊन थोडासा मसाज करत राहा, म्हणजे तो एकदम ड्राय होणार नाही. आणि नॉर्मल स्किन असेल तर ड्राय होऊ द्या आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवून घ्या. हा पॅक तुम्ही नक्की वापरून बघा, तुम्हाला खूप फरक जाईल. तर यामध्ये मी जे घेतलं आहे ते आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ मी 15 ते 20 मिनिटं दह्यामध्ये भिजत घातलं होतं आणि त्याच्यानंतर मी हा पॅक चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे. तर तुम्ही पण त्या पद्धतीने हा पॅक नक्की अप्लाय करा आणि नक्की तुम्हाला फरक जाणवेल. नक्की तुम्ही वापरून बघा आणि इतकं गार वाटते त्वचेला. समरमध्ये लावण्यासाठी खूप छान पॅक आहे, नक्की ट्राय करा.